सण सौभाग्याचा आणि संस्कृतीचा वटसावित्री पौर्णिमा हा सण लवकरच जवळ येत आहे. त्यानिमित्तच मी वडाची रांगोळी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आशा आहे ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल. जरा वेगळ्या पद्धतीने आणि जरा सोपी पद्धत आहे. वडाची पूजा करतो आपण जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळावं म्हणून. याच वडाची रांगोळी डिझाईन मी शेअर करत आहे. जे मिक्स कलर असतात रांगोळीचे कलर वापरलेले तोच कलर खोडासाठी मी इथं वापरलेले आहेत. ब्राऊन कलर. ब्राऊन कलरनं आधी आपल्याला खोड तयार करून घ्यायचे. त्याच्याचवर झाडाच्या डिझाईनसाठी मी हिरवा कलर इथं वापरत आहे. हिरवा कलर आणि त्यात थोडासा पिवळा कलर इथं मिक्स केलेला आहे. म्हणजे त्याच्यामुळे शेडिंग खूप छान दिसते. पुन्हा आपल्याला थोडीशी पावडर कलरचा मी उपयोग केला आहे डार्क कलर. त्याच्या आउटलाईनसाठी पावडर कलर म्हणजे हिरवा कलर इथं घालून घेतला आहे. जे मी खोड तयार केलं ते पुन्हा जाड थर यावं म्हणून मी इथं पुन्हा ब्राऊन कलरचा इथं उपयोग केलेला आहे. जे झाडाची डिझाईन तयार केलेली होती ना त्याच्याचवर आउटलाईनसाठी काळ्या कलरचा इथं मी उपयोग केलेला आहे. काळा कलर किंवा लाल आणि काळा मिक्स केला तरी पण चालतं. जे खोडची डिझाईन तयार केली होती ना त्यालासुद्धा मी आउटलाईन करून घेते. त्याच्यामुळे का ते झाड आणि खोडं हे उठून दिसतात. असं केल्यामुळे आता प्रत्येक खोडाला आणि झाडाला हे आउटलाईन काळ्या कलरनं करून घेतली. त्याच्याचवर आपल्याला पांढऱ्या कलरचे एक एक टिपका हा ठेवून द्यायचा आहे. इतर मी डबीच्याच मदतीने एक एक टिपका हा घालून घेते. तुम्हाला हाताने एक एक टिपका ठेवायचा असेल तुम्ही तसेही करू शकता किंवा साध्या पद्धतीनं झाड जरी ठेवायचं असेल ना वडाचं तुम्ही तशा पद्धतीनेही करू शकता. आता झाडाच्या आत मी थोडंसं पांढऱ्या कलरचे लांब लांब टिपके हे ठेवून देत आहे. त्याच्यामुळे खूप सुंदर दिसते वडाची डिझाईन. आता आपण वडाची रांगोळी डिझाईन काढत आहे त्यामुळे आपण डिझाईन आपल्या आवडीप्रमाणेही काढू शकतो. असं नाही तुम्ही हे असे पांढरे टिपकेच घातले पाहिजे. साधं सिंपल जरी झाड ठेवलं ना तुम्ही तरी पण चालतं. पण एक डिझाईन काढते त्यामुळे थोडीशी डिझाईन त्यामध्ये झाडामध्ये मी ॲड केलेली आहे. साईडला मी एक एक फूल तयार करून घेतलं आणि वर नथ ठेवली. इथं पांढऱ्या कलरचे धागे म्हणून पांढऱ्या कलरची एक एक लांब लाईन इथं ओढून घेतली रांगोळीची. त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकूही घालून घ्यायचे. वडाच्या साईडला मी थोडंसं कलश डिझाईन इथं काढून घेते. कलशसाठी मी ब्राऊन कलर वापरला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळदी कलरचा इथं उपयोग करायचा आहे. आणि त्याच्याचवर नारळासाठी सुद्धा आपल्याला ब्राऊन कलर इथं वापरायचे आहेत. थोडेसे लांब लांब लाईन हळदी कलरनं आपल्याला घालून घ्यायचे आहेत. जिथं आपल्याला नारळ काढलं होतं तिथं आपल्याला पाण्याची डिझाईनसाठी हिरवा कलर मी इथं वापरत आहे. थोडासा शेडिंगसाठी त्यात थोडासा मी पांढरा कलर थोडासा मिक्स केला आहे. म्हणजे आउटलाईनसाठी तो मी वापरत आहे. पानाच्याच खाली मी पिवळ्या कलरची लांब लाईन इथं ओढून घेते. पूर्ण कलश डिझाईनला आपल्याला पिवळ्या कलरचे टिपके हे ठेवून द्यायचे. आतमध्ये आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायची. स्वस्तिक काढा किंवा साधं सिंपल तुम्ही कमळ किंवा फूल जरी काढलं तरी पण चालतं. पण इथे मी स्वस्तिक काढली आहे आणि पुन्हा आउटलाईनसाठी पिवळ्या कलरचे एक एक टिपका हा घालून घेते. नारळाचे वड हळदी कुंकू हे घालून घेतलं आहे. आता वडाच्या झाडाला पारंब्या असतात त्यामुळे मी एक एक टिपका हा ठेवून दिला आहे ब्राऊन कलरनं. तुम्हाला लांब लांब लाईन ओढायचे असतील तुम्ही लांब लाईन पण तिथं ओढू शकतात. एक डिझाईन अशी एक पद्धतनं छान दिसते म्हणून मी अशा डिझाईन थोडंसं त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्याच खाली एक एक पांढरा कलरचा टिपका ठेवून द्यायचा आहे. जिथं आपण खोडाची डिझाईन तयार केली होती तिथं मी मोरपंखी कलर आणि हिरवा कलर दोन्ही कलर इथं मिक्स करत आहे. म्हणजे त्याच्यामुळे का ते कलरही कमी लागतात आणि रांगोळी डिझाईन पण उठून दिसते. असं थोडंसं शेडिंग केल्यामुळे. वटपौर्णिमा खरं तर एकच वड आहे म्हणजे एकच शब्द आहे पण मी 2 शब्दामध्ये हे थोडं डिवाईज करते. कारण आतमध्ये मला मधोमध सेंटरला इथं दिवे लावायचे त्यामुळे वटपौर्णिमा असे 2 शब्दामध्ये मी डिवाईज केले. वटपौर्णिमेसाठी मी वट हा पिवळा कलर घेत आहे आणि पौर्णिमेसाठी लाल कलर इथं वापरले आहे. सेम प्रोसिजरमध्ये इथं मी साईडला वर पिवळा कलरचे एक टिपका आपल्याला घालून घ्यायचं. जिथं आपण वट हा शब्द राईट केला सेंटरला तिथपर्यंत आणि त्याच्या साईडला पौर्णिमेच्या ठिकाणी तिथेसुद्धा आपल्याला पांढऱ्या कलरचे टिपके हे ठेवून द्यायचे. म्हणजे पिवळ्या कलरच्या वर आपल्याला पांढऱ्या कलरचे एक एक टिपका हा ठेवून द्यायचे. असं केल्यामुळे रांगोळी डिझाईन खूप सुंदर आणि आकर्षकसुद्धा दिसते. सेम प्रोसिजरमध्ये आपल्याला सुद्धा साईडला पिवळा कलर आणि त्याच्यावर पांढऱ्या कलरचे टिपके हे ठेवून द्यायचे. शेवटपर्यंत जिथं आपण टोक आहे तिथपर्यंत आपल्याला हे पांढऱ्या कलरचे एक एक टिपका हा घालून घ्यायचे. अशा केल्यामुळे काय ते डिझाईन खूप सुंदर आणि छानसुद्धा दिसते. आता पाहू शकता आपली रांगोळी डिझाईन इथं तयार झालेली आहे. एक पूजेचं ताटसुद्धा मी त्यामध्ये तयार केलं आहे आणि तिथं आपल्याला खोडाची डिझाईन तयार केली होती तिथं आपल्याला ते ताट इथं ठेवून द्यायचे. आता ते वट हा शब्द मी राईट केला त्याच्यावर थोडंसं शेडिंगसाठी मी पांढऱ्या कलरचं आउटलाईन इथं करून घेतले. असं केल्यामुळे खूप छान आणि ठळकसुद्धा दिसते. इथं पूजेचं ताट घेतलं आणि दिवेसुद्धा लावून घेतले. आपली वडाची रांगोळी डिझाईन इथं ती पूर्ण झाली आहेत. तर तुम्हाला माझी रांगोळी आवडली की नाही ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि माझी काढण्याची पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामवर जर असेल पेज नक्कीच फॉलो करा. माझ्या रांगोळ्या तुम्ही कुठून बघता तेही मला सांगत जा म्हणजे मला कळेल माझ्या रांगोळ्या तुम्ही कुठून बघता. रांगोळी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.